आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि नेते अरविंद सावंत आहेत। आज मालेगाव ब्लास्ट प्रकरणी निकाल आला। मालेगाव ब्लास्ट आणि शिवसैनिकांचं एक वेगळं नातं आहे, कारण बाळासाहेबांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांचं स्वागत करायला भगवे झेंडे घेऊन अनेक शिवसैनिक पाठवले। तुम्हालाही ते आठवत असेल। काय आज वाटतंय हा निकाल आल्यानंतर? मला निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाच्यावर भाष्य वेगळ्या पद्धतीने करता येत नाही, पण एकच सांगतो, मला एका गोष्टीचं ह्याच्यातली चिंता एकच लागते की आज त्या प्रज्ञा साध्वी असतील किंवा आणखीन बरोबरचे त्या सगळ्यांना इतका वर्ष जेव्हा वेळ लागतो तेव्हा त्यांच्यावर व्यक्तिशः आणि कुटुंबावर काय गुजरत असेल याचा विचार आपण कधी करतो का? म्हणजे माणूस व्यक्तिशः तर बदनाम होतोच, पण त्याचं कुटुंब ध्वस्त होतं, अक्षरशः उद्ध्वस्त होतं। हीच गोष्ट काल परवाकडे उच्च न्यायालयानं मुंबईतल्या सिरियल बॉम्ब ब्लास्ट जे झाले रेल्वेच्या, त्याच्यामध्ये त्या सगळ्या आरोपींना सुद्धा सोडलं आणि 19 वर्ष ते लोक त्या जेलमध्ये होते। जर ते गुन्हेगार नाहीत तर 19 वर्ष त्यांनी का शिक्षा भोगली असं मी म्हणतो। शिक्षाच भोगली नाही, एक प्रकारची साध्वीने सुद्धा शिक्षाच भोगली। पण यातली दुसरी बाजू मात्र मला चिंतित करते ती अशी, यांची सुटका झाली। जसं आपल्या कायद्यामध्ये असं एक फार महत्त्वाचं वाक्य आहे, अनेक गुन्हेगार सुटले तरी चालतील पण बेगुन्हेगाराला शिक्षा होता कामा नये। पण मग यामध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे की रेल्वेचा जो सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाला तो निव्वळ राज्याचा विषय नाही, तो देशाचा विषय आहे। तो देशावरचा हल्ला होता। 187 लोक मृत्यू पावले, 800 लोक घायाळ झाली, जखमी झाली। त्यांचा गुन्हेगार कोण? म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मला प्रश्न जो पडलेला आहे की हे पोलीस आणि गृह खात्याचं प्रचंड मोठं अपयश आहे की त्यांना खरे गुन्हेगार पकडता आलेले नाहीत। हा जो काही या दोन निर्णयातनं जो जे बाहेर पडतंय की या दोन निर्णयानंतर जो निकष किंवा निष्कर्ष जो येतोय तो असा आहे, तो निष्कर्ष असा आहे की तुमचं अपयश आहे ना, मग खरे आरोपी कोण? मालेगावला बॉम्बस्फोट झाले खरंय की नाही? मृत्यू झाले खरंय की नाही? रेल्वेच्या सिरियल बॉम्बस्फोट झाले खरंय की नाही? मग हे कुठे गेले? त्या गुन्हेगारांना पकडण्यात अपयश आलं। तुम्ही NIA, SIA, काय ATS, BTS एवढं लावून सुद्धा तुम्हाला कोर्टात पुरावे सादर करता येत नाहीत। हे गृह खात्याचं प्रचंड मोठं अपयश आणि कलंकाचा विषय असतो, कारण तुम्ही खरे गुन्हेगार का पकडले नाहीत आणि गैर गुन्हेगारांना असं तुम्ही का शासन केलं, असा माझा प्रश्न आहे या संदर्भातला। सर, एक दुसऱ्या बाजूला प्रश्न असा देखील आहे की मग यामुळे कुठेतरी या संपूर्ण तपास व्यवस्थेला आणि तपासाच्या सिस्टीमला बदलण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? मला निश्चितपणे वाटतं ना। माझं म्हणणं आहे की हे सुटले बिचारे, त्यांचं नशीब त्यांचा भाग असेल की नसेल, गुन्हेगारात नसताना त्यांना जर हे इतका विलंब लागणं ही सुद्धा शिक्षाच आहे हो। समाजामध्ये वावरताना बघा ना, मान भरपून फिरता येतं का आपल्याला? किती वाईट आहे हे सगळं प्रकरण। आणि मग मी गुन्हा न करता इतका वर्ष जेलमध्ये राहतो आणि खरे गुन्हेगार फिरतायत बोकाट, असं चित्र जर असेल तर ते गृह खात्यानं आत्मपरीक्षण करण्याची प्रचंड मोठी गरज आहे आता। सर, एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये UAPAचं सँक्शन देणारे तत्कालीन आयुक्त होते, पोलीस आयुक्त परमवीर सिंग। नंतर तुमच्या सरकारच्या काळातही परमवीर सिंगांनीच काही आरोप अनिल देशमुखांवर केले। जे आरोपी आता निर्दोष सुटलेले त्यांचे देखील अनेक आरोप आणि आक्षेप परमवीर सिंग यांच्या कार्यपद्धतीवर होते। असं वारंवार का घडतं की वर्दीकडून अशा प्रकारचे प्रकार घडतात? खरं सांगू का, या ज्या वरच्या पोस्टिंग होतात ना, म्हणजे मला आठवतं अगदी 20-25 वर्षापूर्वी आपण घेऊ, कुठले अधिकारी नेमणूक झाले, सेक्रेटरी झाली, बदल्या झाल्या, काय बातम्या येत नव्हत्या हो। नियमितपणा आहे ना तो, ती कार्यपद्धती आहे ती। आता येत राहते बरं का, कोण कुठे गेला, कोणाची बदली कुठे झाली, कोणाला किती वर्ष झाली, हे जे काय आता त्याचं जे भांडवल सुरू झालेलं आहे, बाजार, तो बाजार जो राज्यकर्त्यांनी मांडला, म्हणजे एकेका मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यावर केवढा मोठा आरोप होत होता, आठवतं का ते? समृद्धी, हे सगळे आहेत ना, यांची वेळखा घातल्या आता अक्षरशः। कंत्राटदार, हे अधिकारी, या अधिकाऱ्यावर तर कोणी विचारतच नाही, ते बेभूत सुटलेले आहेत। आता तर काय महापालिका नाही, काय नाही, सगळा प्रशासन मनमानी कारभार आहे। कोण त्यांना एका अधिकाऱ्याला जबाबदार धरेल दाखवा मला तुम्ही, कोण? हे मोकाट सुटलेले लोक आहेत ना। परमवीर एकदम महाबोगस माणूस होता। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.